आज ही घटना घडली, निश्चितपणाने जिल्ह्याला काळिंबा बसणारी आहे. ही घटना इतकी निंदनीय आहे की या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं आमिष दाखवून जर का हिंदू मुलींचं शोषण केलं जात असेल तर ही बाब शिर्लीकर कधी सहन करून घेणार नाहीत. ह्या व्यक्तीने आजपर्यंत 20च्या वर 25 आसपास व्हिडिओ केलेले आहेत. त्याच्याबरोबर सहआरोपी म्हणून शाहरुख हुसेन देसाई ही व्यक्ती सुद्धा याच्यामध्ये आहे. धर्माप्रमाणेच वागायला गेला. त्याला माणुसकीचा कोणताही लवलेश नसलेला माणूस. एक हा एकटा नाही आहे, एक 4 ते 5 जणांची टोळी याच्यामध्ये किंवा असंख्य याच्यामध्ये वाढू पण शकते शंका. जेवण म्हणजे फक्त पोटभरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं. म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून. ना केमिकल्स ना उष्णता, 0 कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री. प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य. म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम. आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो. गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहत आलो आहे की जिल्ह्यांमध्ये लव जिहादची प्रकरणं ही वाढत आहेत आणि ही प्रकरणं वाढत असतानाच आज आणखीन एक प्रकरण आपल्या समोर आलेलं आहे, ते म्हणजे पुलाची शिरोली. इथं हे प्रकरण आज आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मी आज आलेली आहे पुलाची शिरोली इथं आणि तुम्ही बघू शकताय की सुमारे 15 पेक्षा अधिक निष्पाप तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून अश्लील व्हिडिओ बनवून त्याद्वारे पीडितांना बदनामीची धमकी देत शिरोली येथील काही लॉजवर नेऊन पीडित तरुणींवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली परिसरात घडलाय. या प्रकरणी शिरोली गाव आज कडकडीत बंद ठेवण्यात आला असून आपण पाहू शकता येथे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच या घटनेमुळे शिरोली गावामध्ये प्रचंड तणाव असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आरोपीला अटक केली असून त्याने आपला गुन्हाही कबूल केलाय. तसेच आरोपीच्या वडिलांनीही त्याला जी शिक्षा द्याल ती मान्य असल्याचंही कबूल केलंय. संशयित आरोपीच्या वडिलांनी या घडलेल्या घटनेबद्दल संपूर्ण गावाची माफी मागितलेली आहे. या घटनेनंतर अनेक राजकीय नेत्यांनी याचा निषेधही नोंदवलेला आहे. तर आज आपण बघू शकतोय की संपूर्ण शिरोली गाव हे अगदी कडकडीत बंद असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर या कडकडीत बंद असलेल्या शिरोली गावामध्ये मी आता आहे आणि आता आपण इथं नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे जाणून घेणार आहे. आज जी घटना घडली त्याबद्दल काय सांगाल? आज ही घटना घडली, निश्चितपणाने जिल्ह्याला काळिंबा बसणारी आहे. ही घटना इतकी निंदनीय आहे की या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं आमिष दाखवून जर का हिंदू मुलींचं शोषण केलं जात असेल तर ही बाब शिर्लीकर कधी सहन करून घेणार नाहीत. त्याच्याबरोबर निश्चितपणानं हिंदू समाज आणि मराठा समाज हे सहन करून घेणार नाही. असल्या प्रवृत्तीला ठोकलंच पाहिजे. हा इतिहास आहे आणि याला ठोकल्याशिवाय कळणार नाही. कारण की महाराष्ट्रात सुद्धा अशा काही घटना घडतायत, बोन या ठिकाणी देशात घडतायत आणि हे लोन आम्ही पेपरला वाचत होतो की महाराष्ट्रातलं, पण हे गावापर्यंत आलंय आणि हे आता रोखल्याशिवाय पर्याय राहणार नाही. प्रशासनाला आमचा इशारा आहे की ह्याला वेळीत रोखलं पाहिजे आणि ह्या प्रवृत्तीला वेळीत गाडलं पाहिजे. जर गाडत नसाल तर कायदा सुव्यवस्था आम्हाला हातात घ्यावा लागेल. आता तुम्हाला काय वाटतं की ह्या मागे ही जी संशयित सापडलेली आहेत यांच्या मागे काही टोळी वगैरे असण्याची शक्यता आहे का? निश्चितपणानं ह्या मागं रॅकेट असल्याशिवाय अशा घटना घडत नाहीत. आणि ह्यापूर्वी सुद्धा तुम्ही बघितलं असाल की ह्या घटना व्यक्तिशः होत नाहीत. कारण की त्याने ज्या महिलांशी असतील, मुलींची असतील, ती संख्या बघितलं तर ते जादा आहे. त्यामुळं त्याच्या मागे रॅकेट आहे का, तर 100% रॅकेट आहे. त्यामुळं अशा प्रवृत्तीला ठोकून काढलं पाहिजे. अशा प्रवृत्तीला जशा तसं उत्तर दिलं पाहिजे आणि प्रशासनाने ते काम चोख करावं असं आमच्या कार्यकर्त्यांचं आव्हान आहे. त्यामुळं आज आम्ही कडकडीत बंद पाळलाय. भविष्यामध्ये हा अन्याय, आमच्या हिंदू मुलींच्यावर होणारा अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाही. पुलाची शिरोली इथं जी ही घटना घडलेली आहे त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? शिरोली गावामध्ये शाहिद संधे नावाचा जो धर्मांध मुसलमान हा त्याच्या धर्माप्रमाणेच वागायला गेला. त्याला माणुसकीचा कोणताही लवलेश नसलेला माणूस. या माणसानं या शिरोली गावाला काळिमा फासण्याचं काम केलं. हा माणूस आमच्या हिंदू समाजामध्ये सर्वसामान्य लोकांच्या मध्ये हिंडत फिरत असणारा माणूस, सगळ्यांसंग राहणारा माणूस. या माणसानं आमच्या हिंदू माणसांच्या म्हणजे आमच्या शिरोलीच्या परिसरामध्ये म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक मुलींना यानं प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढून त्यांचं शारीरिक शोषण केले. अतिशय गलिच्छ काम या धर्मांध इस्माने केलेलं आहे. या इस्माने केलेल्याचा संताप आमच्या गावाला फार झालेला आहे.
या संतापापोटी ह्या गावात त्याच्या निषेधार्थ हे गाव आज उत्स्फूर्तपणे बंद आहे. तरी या नराधामाला आणि त्याचा असणारा जोडीदार शाहरुख देसाई याला सुद्धा तात्काळ पोलीस प्रशासनाने तात्काळ अटक करणं आवश्यक आहे आणि त्याला कड्यातली कडी जास्तीत जास्त कठोर शिक्षा होणं आवश्यक आहे. जोपर्यंत त्याला कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत हे गाव शांत राहणार नाही. आज आम्ही तात्काळ SP ना सायंकाळी 5 वाजता निवेदन द्यायला जाणार आहे, भेटायला जाणार आहे, त्यांना त्यांची भूमिका विचारणार आहे. त्यांच्या भूमिकेमध्ये किंवा या नराधामाच्या बद्दल जे काय आमच्या भावना आहेत त्या त्यांच्यापाशी व्यक्त केल्या जाणार आहेत. त्याचं जर उल्लंघन त्यांच्यापासून जर झालं नाही तर आम्ही पुढे सुद्धा गाव बंद ठेवणार आहे. आज हा निर्णय SP साहेबांना भेटल्यानंतरच पुढचा निर्णय ठरला जाईल. शिरोलीमध्ये आज जी घटना घडलेली आहे म्हणजे लव जिहादची जी घटना घडलेली आहे त्याबद्दल काय सांगाल? शिरोलीमध्ये शाहिद समीर संधे नावाची जी व्यक्ती आहे जिहादी, ह्या व्यक्तीनं आजपर्यंत 20च्या वर 25 आसपास व्हिडिओ केलेले आहेत आणि जे व्हिडिओ त्याने आता सोशल मीडियावर ज्या गोष्टी त्याला करून हिंदू मुलींना फसवायचं काम ही व्यक्ती करते. याच्याबरोबर सहआरोपी म्हणून शाहरुख हुसेन देसाई ही व्यक्ती सुद्धा याच्यामध्ये आहे. पण आता सध्याच्या घडीला शाहरुख हा फरार आहे, पण त्याच्याकडे सुद्धा व्हिडिओ आहेत ह्या गोष्टीचे. आणि आम्हाला आता पोलीस स्टेशनला मेमाने साहेब जे हातकणंगले पोलीस स्टेशनला ही केस चालू आहे आता सध्या, आणि आता त्याचा तपशील घेऊन आम्ही आता आलोय. त्यानंतर आम्ही आत्ताची आमची टीम सकल हिंदू समाजाची आम्ही आता संजय गोडावत कॉलेजवर म्हणजे युनिव्हर्सिटीला जाऊन आम्ही या संधीला डिबार म्हणून म्हणजे याला कॉलेजमधून काढून टाकण्यात यावं म्हणून निवेदन दिलं होतं आणि आज कॉलेजनं आम्हाला हे पत्र दिले त्याला आज कॉलेजमधून आम्ही काढून टाकतोय म्हणून. त्यानंतर ह्याच्या पाठीमागे फार मोठी टोळी आहे. हे का हा एकटा नाही आहे, एक 4 ते 5 जणांची टोळी याच्यामध्ये किंवा असंख्य याच्यामध्ये वाढू पण शकते शंका. आणि त्यानंतर आमच्या सकल हिंदू समाजातर्फे आम्हाला अशी विनंती आहे की नाशिक झालं, अमरावती झालं, आता शिरोली म्हणजे कोल्हापूरपत्र हे वातावरण येऊन आता या हिरवं वादळ घराघरापर्यंत आता यायला लागले आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि जे अशोक खरात नावाची जी व्यक्ती नाशिकमध्ये होती त्या अशोक खरातनं आजपर्यंत या बऱ्याच गोष्टी केल्या असतील व्हिडिओ, त्याला आम्ही कधीही खतपाणी घातलं नाही ना घालणारही नाही आम्ही. पण ह्या जिहादीच्या पाठीमागं कोण उभं राहते? तुम्ही समाज म्हणून उभा राहताय का व्यक्ती म्हणून उभा राहताय? तर व्यक्ती म्हणून उभा राहत असता, समाज म्हणून उभा राहत असला तर आम्ही कदापि सहन केले जाणार नाही. आणि आता 5 वाजता आम्ही SP ऑफिसला निवेदन देण्यासाठी सकल हिंदू समाज पूर्ण शिरोलीमधून आज बंद ठेवले आणि आता 5 वाजता आम्ही सगळे एकत्र येऊन SP ऑफिसला निवेदन देण्यासाठी जातोय आम्ही. तसल्या जिहादींना आपण रस्त्यात आणून ठोकलं पाहिजे, पहिली गोष्ट माझी आहे. नंतर त्यांना पोलीस स्टेशन नंतर काय असेल ते त्यांचं कायद्यानुसार त्यांनी करावे काम. या अशा जिहाद्यांना फाशीची शिक्षा खरं तर दिली पाहिजे. म्हणजे बाहेरच्या देशामध्ये जे कायदे आहेत ते आपल्या देशातही लागू केले पाहिजेत. आज आपल्या इथं झालंय, अखंड महाराष्ट्रात चालू आहे, भारतात चालू आहे, त्यामुळे हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं आमचं मत आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.